स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मंजुश्री होम ट्युटर. ओके, बघा आज आपल्याला पाहायचं आहे प्रॅक्टिस सेट 15 6 स्टँडर्डचा आहे. बघा, राईट द प्रॉपर नंबर इन द एम्प्टी बॉक्स. म्हणजे जे काही एम्प्टी बॉक्स दिले आहे त्यामध्ये कोणता नंबर म्हणजे कोणता नंबर या ठिकाणी मल्टिप्लाय केल्यानंतर हा नंबर भेटेल किंवा याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हा किंवा याचं हा. ठीक आहे, म्हणजे काय करायचं आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल जे आहेत ना ते जसे काय करायचे ते सॉल्व करायचे. ठीक आहे, आता बघा फर्स्ट क्वेश्चन आहे 3/5 इज इक्वल टू. बघा 3 ला कोणत्या देखील संख्येने जर मल्टिप्लिकेशन केलं तर यामध्ये संख्या काय येते रे? बघा काय येते बाळांनो, 3/5. ठीक आहे, 3/5. आता बघा आपल्याला काय सांगितलं आहे की या ठिकाणी की असं एक नंबर डिजिट शोधायचे की ज्याचा आन्सर द्यायला पाहिजे रे ही संख्या आपल्याला करेक्टमध्ये मिळाली पाहिजे. आता बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन असा आहे 25/8 इज इक्वल टू 25 मल्टिप्लाय म्हणजे या ठिकाणी एक संख्या येणार आहे आणि हे. ठीक आहे, सध्या काय करायचा विचार करू नका. आपल्याला सध्या कशाचा विचार करायचा आहे रे? एवढ्या पाठचा बस. ठीक आहे, म्हणजे त्यांनी काय सांगितलं बघा मित्रांनो की मतलब बॉक्समधला आपण एक्स धरू किंवा बॉक्स अपॉन 1000 इज इक्वल टू 3/125. ठीक आहे, आता आपण काय करू शकतो बॉक्सला बघा इकडे डिव्हिजन मध्ये तिकडे गेल्यानंतर काय होईल मल्टिप्लिकेशन म्हणजेच 3.125 मल्टिप्लाय 1000. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा इथे 0 किती ते 1 2 3 म्हणजे पॉईंटच्या नंतर किती आहेत 1 2 3 म्हणजे हा पॉईंट निघून जाईल का, कारण की इकडे डिजिट सुद्धा सेम आहेत आणि इकडं 0 त्याचे डिजिट इतकेच आहे म्हणजे आन्सर येईल 3125. म्हणजे खाली संख्या भेटली आपल्याला किती रे 3125. ठीक आहे, आता आपल्याला इथं संख्या मिळाली. आता आपल्याला काढायचं रे हा बॉक्स. बघा काय रे गणित 25 मल्टिप्लाय ती संख्या काढायची आपल्या 8 मल्टिप्लाय 125 इज इक्वल टू याची संख्या किती भेटली आपल्या 3125/1000. ठीक आहे, आता बघा काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं जसं की ह्याचं याला आणि याचं याला किंवा असं सुद्धा डायरेक्ट करू शकता. कसं रे की 25 मल्टिप्लाय बॉक्स इज इक्वल टू 3125. बघा 8 मल्टिप्लाय 125 ची व्हॅल्यू किती तरी याचं मल्टिप्लिकेशन 1000 म्हणजे आपल्याला ह्याचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे हा. म्हणजे यासाठी काय करायला मी बघा इकडे डिव्हिजन इकडे मल्टिप्लिकेशन तिकडे गेल्यानंतर काय होईल रे डिव्हिजन म्हणजे बघा 3125/25. तर आता 25 ने डिवाइड करा 25 1 चा 25 बघा रिमेनिंग किती उरलेले 6. 25 2 चा किती झाला 50 पुन्हा रिमेनिंग उरले 112 म्हणजे 25 5 चा 125 म्हणजे काय रे आपल्याला या बॉक्सची किंमत मिळाली 125. म्हणजे याची किती भेटले आपल्याला 125. याचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे 3125. बघा हे होतं फर्स्ट क्वेश्चन, हा होता सेकंड क्वेश्चन. ठीक आहे, बघा हे सगळं राईट डाऊन करून घ्या म्हणजे तुम्हाला समजत जाईल. ठीक आहे, त्यानंतर बघा याच्यामधला तिसरा क्वेश्चन आहे. असे एकूण फर्स्ट क्वेश्चन मध्ये किती आहेत रे 4 सब क्वेश्चन आहेत. बघा त्यातला पहिला सॉल्व केला आपण. तिसरा आहे 21/2 बघा इज इक्वल टू 21 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे बॉक्स आणि 2 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे बॉक्स इज इक्वल टू बघा त्यांनी काय सांगितले इन ब्रॅकेट 10. ठीक आहे, आणि इज इक्वल टू डबल एक बॉक्स दिला. तर बघा असं क्वेश्चन आहे. बघा असं बघितलं तर जास्त घाबरायची गरज नाही. मला सांग रे 2 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 10 आन्सर येऊ शकतो रे. 2 ला कितीने मल्टिप्लाय केला 5 2 5 चा 10. बघा एक बॉक्स मारा 2 5 चा 10. आता खाली 5 ने मल्टिप्लाय केलंय म्हणजे आपल्या वरती सुद्धा काय करायला 5 नेच काढायचं. तर काही डिजिट दिला नाही म्हणजे आपण काढला असता म्हणजे खाली केला तर वर सुद्धा करायचं. बघा 25 21 5 चा किती झाला रे 105. ठीक आहे, म्हणजे 105/10. आता याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. बघा 0 किती आहे रे 1 पॉईंट पण किती द्यायचा 1 जितके 0 तितका आधी पॉईंट द्यायचं म्हणजे आन्सर काय मिळालं आपल्याला 10/5. ठीक आहे, अंडरस्टँड. ठीक आहे, अब बघा क्वेश्चन नंबर 4 आहे की 22/40 इज इक्वल टू 11/20. आता बघा 11/20 काय केलं रे कारण की याचं रिड्यूस केलं. ठीक आहे, याला काय केलं रिड्यूस केलं म्हणजे 22 ला 2 ने डिवाइड केला आणि 40 ला सुद्धा 2 ने डिवाइड केला. आता आन्सर काय भेटला रे 11/20. बघा
इज इक्वल टू 11 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे बॉक्स आणि 20 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे रे 5. बघा त्याच्यानंतर काय दिलं इज इक्वल टू इन बॉक्स आणि खाली दिलेले पुन्हा 100 इज इक्वल टू बॉक्स दिला. ठीक आहे. आता बघा सांगा 20 मल्टिप्लाय 5चं मल्टिप्लिकेशन किती आलं रे 100. आता वर जसं किंवा तसं आपण ह्याला सुद्धा किती मल्टिप्लाय करायचं 5 कारण की तर फिक्स रेट दिलेला नाही. आता मला सांगा 11 5चं किती झालं रे 55. आता बघा खाली किती 0 आहे 2. बघा 50 असं आहे ते मॅथ 55/100. मला सांगा किती 0 आहेत 1 2 म्हणजे आपल्या पॉईंट किती नंतर द्यायला लागणार आधी 1 2 म्हणजे पॉईंट इथं म्हणजे आपला आन्सर काय होईल 0.55 म्हणजे इथं बॉक्समध्ये येणार आपलं 0.55. बघा अशा पद्धतीचा हा पूर्ण सगळा क्वेश्चन सेट होता. आता बघा त्यानंतर दिलाय कन्वर्ट द कॉमन फ्रॅक्शन. बघा क्वेश्चन नंबर 2 आहे आपला कन्वर्ट द कॉमन फ्रॅक्शन इंटू डेसिमल फ्रॅक्शन. बघा कन्वर्ट कॉमन फ्रॅक्शन दिलेलं आपल्याला कॉमन फ्रॅक्शन इंटू डेसिमल. तोपर्यंत आपल्या व्हिडिओ लाईक नसेल केलं तर लाईक करून घ्या आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. बघा कन्वर्ट कॉमन फ्रॅक्शन इंटू डेसिमल फ्रॅक्शन. बघा या ठिकाणी पहिले एक्झाम्पल दिले आपल्याला 3/4 काय करायचं आता 4ने 3ला डिवाइड करायचं. बघा ठीक आहे. मला सांगा 3ला डिवाइड तर काय कशाने द्यायचं आपल्याला 0 पॉईंट म्हणजे इथं काय येईल 0 वाढत. ठीक आहे. मोठ्या संख्येला इथं पॉईंट द्यायचा नंतर काय द्यायचं 0 द्यायचा. आता बघा 4 7चा किती झाला रे 28. ठीक आहे. 4 7चा 28. बघा उरले किती रे 2 तर 0. आता पुन्हा इथं 0 घ्यायचा म्हणून पॉईंट देत बसायची गरज नाही कारण ऑलरेडी एकच पॉईंट द्यायचा. ठीक आहे. पुन्हा इथं घेतला आपण 0 म्हणजे 4 5चा किती झाला रे 20 म्हणजे आपल्याला जर बघा हे झालं कॉमन फ्रॅक्शन. आता आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन काय भेटेल रे डेसिमल फ्रॅक्शन झालं आपलं 0.75. ठीक आहे. हे झालं फर्स्ट क्वेश्चन. बघा सेकंड दिला आपल्याला त्या ठिकाणी 4/5. बघा आपण पुन्हा डिवाइड करू 5ने केलं 4ला डिवाइड. आता 4ला जात नाही म्हणून आपण एकदा पॉईंट घ्यायचा एकच पॉईंट घ्यायचा. इथे किती झालं 0 4 8चा 5 8चा 40 म्हणजे जे आन्सर किती भेटलं रे आपल्याला डेसिमलमध्ये 0.8. हे झाले कॉमन आणि हे झाले डेसिमल फ्रॅक्शन. ठीक आहे. त्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला ठिकाणी 9/8. ठीक आहे 9/8. आता इथं डिवाइड करू आपण त्याला. बघा 8ने इथं आधी 0 द्यायची गरज नाही किंवा आधी पॉईंट द्यायची गरज नाही कारण 8 कसं आहे रे स्मॉल आहे 9पेक्षा म्हणजे 8 1चा 8 रिमेनिंगवर लावू. इथं द्यायचा पॉईंट का कारण आपल्या इथं 0 घ्यायचं बरोबर आहे ना. 0 घ्यायचा असेल तर पॉईंट द्यायचा. बघा पुन्हा 8 1चा 8 रिमेनिंगवर 2 पुन्हा घ्यायचा इथं 0 8 2चा 16 पुन्हा 4 इथं राहील 0 पुन्हा एकदा 0 द्यायचा 8 5 जोपर्यंत इथं डिनॉमिनेटर 0 येत नाही तोपर्यंत काय करायचं याला कन्वर्ट करत राहायचं. ठीक आहे. बघा म्हणजे याचा आपला आन्सर किती भेटलं रे डेसिमल फ्रॅक्शनमध्ये 1.125. ठीक आहे. त्यानंतर बघा चौथा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी की 36/40. 36/40. आता मला सांगा तुम्हाला 40चा टेबल येतो का 36चा येतो का नाही. तर त्या ठिकाणी नीट लक्ष द्या 36 आणि 40 तुम्हाला डिव्हिजिबिलिटी माहिती का नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकला डिव्हिजिबिलिटीचा. 36 आणि 40 कोणत्या तरी एका टेबलमध्ये येतात. कोणत्या टेबलमध्ये येतात रे 4च्या म्हणजे 4 9चा 36 आणि 4 10चा 40. म्हणजे बघा याचा रिड्यूस केल्यानंतर काय भेटतं आपल्याला 9/10. डिव्हिजिबिलिटी लक्षात असली पाहिजे. फक्त एकाच टेबलमध्ये असलं पाहिजे ना. तुम्ही ह्याला 10 ला ह्याला 4 असं करायचं नाही. ठीक आहे. पुन्हा आता 10ने जेव्हा आपण 9ने डिवाइड ठीक आहे जात नाही म्हणून काय घेतलं रे आपण 0 इथं झालं 90 म्हणजे 10 9चा 90 म्हणजे आपला आन्सर काय भेटेल बघा 0.9. ठीक आहे. त्यानंतर बघा 6 नंबरचा आहे 7/25. आणि इथं डिव्हिजिबिलिटीचा भाग जात नाही कारण 7 कसा आहे रे प्राईम नंबर आहे. ठीक आहे. म्हणजे 25ने आपल्याला किती डिवाइड करायचं आहे रे 7चा. बघा इथे घेतला आपण 0 पॉईंट का कारण की 7 स्मॉल डिजिट आहे. ठीक आहे. 25 2चा 50
आणि 25 त्याचा 75 बिग नंबर व्हायला खाली किती उरले रे 20 बघा 25 पेक्षा 20 कसे रे 25 पेक्षा 20 स्मॉल आहे ना अजून एक झिरो घेतला आपण मग मला सांगा 25 8चा किती झाला रे 200 म्हणजे आपला आन्सर काय भेटला रे आपल्याला बघा झिरो रिमाइंडर आलं म्हणजे आन्सर भेटला आपल्याला 0.0.28 ठीक आहे. आता बघू आपण लास्टवाला एक्झाम्पल आहे बघा 19 डिवायडेड बाय 200 आता बघा 2चा टेबल पार्ट असतो तरी पाच 200चा एवढं काय लक्षात ठेवायची गरज नाही. आता त्याचा आन्सर काय म्हणजे बघा 200 ने आपल्याला 19 ने डिवाइड करायचं ठीक आहे 0.10 घेतला ठीक आहे तरी पण भाग देते अजून एक 0 घेतला ठीक आहे 0. आता बघा 8 मल्टिप्लाय 2 किती झालं रे 18 म्हणजे किती रे इथे घेतलं 9 ठीक आहे ना 209चा 1800 बघा किती उरले रे 1000 पुन्हा अजून एक 0 घेतला मला सांगा 205चा किती झालं रे 100 म्हणजे आपला आन्सर काय झालं या ठिकाणी 0.095 हे झालं आपलं फायनल आन्सर. चला आता पुढचे क्वेश्चन आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहोत सगळ्याचे आन्सर. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तोपर्यंत बाय बाय.